टाकायचं, डोळा फक्त ठेवायचा, कारण तो आपण हँडलसारखा वापरतो, त्यासाठी हे डोळा ठेवलेला फक्त. आता आपल्याला थोडंसं वरचा भाग कापला तरी हरकत नाही इकडचं, कारण आपल्याला त्या तिकडून कट घ्यायचं. आता कट कसे घ्यायचे, एक वरच्या बाजूने खालच्या बाजूने आणि एक उभा. आणि ह्या बाजूला उभा. आता आपल्याला ह्याचं फक्त साल काढून घ्यायचं आहे. तसं तुमचं व्हाईटवाला कटर आणू का? हे असं आतमध्ये लाकूड येता कामा नये, फक्त डोळा आला पाहिजे. दिसलं? आता थोडं आपण पाण्यात घालून ठेवायचं, तो सुकून जातं ते लगेच. सो तो केपिंग घेता येईल. आणि हे प्रोपोगेशनला जर 1-2 दिवसांनी घ्यायचं तर मग पाण्यात ठेवावं लागेल ना सर? पुढचं हे इकडच्या बाजूचे तुम्ही कापलेत ते हे लगेच घेतले पाहिजेत. आता 1-2 दिवस ठेवायचे. ते सक्युलेंटला फक्त घेते. आता साधारण आपण इकडे कट काढताना डोळ्याच्या वरती घ्यायचा, कोंब ह्याचे सगळे काढून टाकायचे, कुठेही कोंब येता कामा नये. कोंब आला तर ते वाढत राहतील आणि आपण जे ग्राफ्ट केलं त्याला ते वाढू देणार नाही. ओके, तर ह्याला पान नाही राहिलं तरी हरकत नाही. आणि कधीही आपण तो कट घेणार तो नोडवरती नाही, मधल्या बाजूला घेतला पाहिजे. नोडवरती घेतलं तिकडे थोडंसं युनिफॉर्मिटी नसते, चपटी, त्यामुळे कॉन्टॅक्ट बरोबर होत नाही. लक्षात आलं? आता तुम्हाला मी थोडंसं हे जर कोणतं बॅग ते ही बॅग पकडा ते एक उभा आडवा आणि एक हे आपण त्यात एक पट्टी काढून दे. पाणी झटकून टाकायचं. हा डोळा आता आपण जेवढा खाली जाईल तेवढा तिकडे चांगलं प्रेशर मिळतं त्याला. आता तो डोळ्यावरती आला का याचा कामा नाही, डोळा बाहेर यायला पाहिजे. तर हे एक डोळा ठेवायचा फक्त आणि इकडे कापून टाकायचं. नाही चालेल.